अमरावतीमध्ये महानगरपालिकेमधील कर्मचारी हे संपावर गेल्याचं पाहायला मिळत आहे। प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यानं त्यांनी कामबंद आंदोलन आज केलेलं आहे। मनपा आयुक्तांनी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्याने आजपासून अमरावती मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन केलेलं आहे। तब्बल 700 कर्मचारी आणि अधिकारी काम बंद करत मनपा समोर आंदोलनाला बसलेले आहेत। त्यामुळे मनपा कार्यालयात सगळीकडे शुकशुकाट असून या ठिकाणी कामकाज पूर्णपणे ठप्प आहे। 6व्या 7व्या वेतन आयोगाची थकबाकी, महागाई भत्ता देण्याची मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। जवळपास 2 महिन्यात मनपाला 40 कोटी रुपये मालमत्ता कर कर्मचाऱ्यांनी जमा करून दिला, मात्र तरीही मनपा आयुक्त कर्मचाऱ्यांना पैसे देत नाहीये। अनेकदा आंदोलन करूनही मनपाला जाग आलेली नाहीये। त्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक कर्मचाऱ्यांनी आजपासून दिलेली आहे। मी प्रल्हाद कोतवाल सरचिटणीस, महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटना सरचिटणीस आहे आणि आम्ही वारंवार महानगरपालिकेला पत्र देऊन 3 वेळा संप केलं कार्यरत असताना, पवारसाहेब असताना, परंतु त्यांना आश्वासन दिलेलं लेखी आश्वासने पूर्तता करत नाही। आमच्यावर पैसे नाही, आम्हीच कारवाई करू, पाहू, देऊ म्हणजे वेळ काढू धोरणाचं भूमिका घेतलेली आहे ऐकताना। आणि कर्मचाऱ्यांचे जे आम्हाला लेखी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासने पूर्तता होत नाही आहे। त्याच्यामुळे कर्मचाऱ्याची मानसिकता आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहिला नाही आम्हाला कर्मचाऱ्याला। महानगरपालिका कर्मचारी इथं 600 कर्मचारी आहे उपस्थित। 1, 2, 3, 4, 5 झोन सारे बंद आहे शहरातले आणि मेन कार्यालय बंद आहे। किती महिन्याचे 4 महिन्याचा एरज थकीत आहे। डीएचा आमचा 2 कोटी 2.5 कोटी याचे देणे, आमचे रिटायर लोकांचे 10,000 रुपये देणे आहे आणि समान 3 किस्तामध्ये 7व्या आयोगाची किस्त आमच्या कर्मचारी द्यायला भेटायला पाहिजे। समान 3 किस्ता म्हणजे एका वर्षी एक वस्तू दिवाळीच्या वेळेस भेटली पाहिजे। आता तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल कारण आमचं पुढचं पाऊल आमचा जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन चालू राहणार आहे। मागं पण आपण 2 ते 3 वेळा आंदोलन केलेलं होतं। हां, ते आम्हाला आता प्रशासनाला आश्वासन दिलं, त्या प्रशासनाला लेखी आश्वासन दिल्यावर थोडं मानावं लागते। आश्वासन दिला, संपाची ॲक्टिव्हिटी आहे, ते संपाचे लेखी झालं, पण ते लिलावरी पूर्तता होत नाही, ते खेदजनक आहे। त्याच्यासमोर हा संताप झालेला आहे कर्मचारी। मग आतापर्यंत आयुक्त आधी याच्या अगोदर जे आयुक्त जे आले लिहून दिलेले त्याने पूर्तता केलेली, हा आयुक्त लेखी देताना पूर्तता करत नाही आहे। हा